वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल न्यू व्हिडिओ हिराज ब्लॉग। तर गाईज मी परत एकदा घेऊन आलेलो आहे जर्नी मुंबई टू कर्नाटक। तर गाईज तर फायनली आता आपण लोकमान्य टिळकला पोहोचलेलो आहे। LTD ला 6:55 ची ट्रेन आहे। तर आता 6:44 झालेले आहेत, खूप वेळ आहे गाडीला। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी गाईज चॅनलवरती नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आमचा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर चला गाईज जर्नीला चालू करूया। तर फॅमिली आहे, पूजा ताई आहे, वहिनी आहे, कार्तिक दादा आहे, लक्ष्मण आहे आणि आई काका काकू पण आहेत। तर आता आम्ही ट्रेन लागलेली आहे आमची। आम्ही ट्रेन मध्ये बसून गुलबर्ग्याला उतरणार आहे लोकमान्य टिळक वरून, आणि तिथून हुमनाबाद आणि हुमनाबाद वरून पुलिसगेरा सगळं मी माहोल दाखवणार आहे, ट्रॅव्हलिंग दाखवणार आहे। तर चला गाईज व्हिडिओला सुरुवात करूया। आणि गाईज चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनला दाबा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला गाईज सुरुवात करूया। तर गाईज इथे आम्ही लोकमान्य टिळकला आलेलो आहे। तर आमचा डब्बा गाईज S4 आहे। S4 मध्ये दादा, वहिनी, ताई आणि मी आहे। आणि S3 मध्ये आमचा मामा आहे आणि B1 AC मध्ये काका काकू आहेत। तर आमचा डब्बा आता पुढे आहे, अजून पुढे आहे गाईज, S5 आहे। तर गाईज S4 आहे। चला गाईज पटकन आपल्या डब्यात जाऊया आणि दादा वहिनीला बघूया, आपली सीट बघूया कुठली आहे। तर गाईज फायनली गाडी सुटलेली आहे आमची, इथे नाश्ता करण्याची तयारीच आहे वहिनी आहे। तर गाईज फायनली बघू शकता गाडी सुटलेली आहे आमची। बाय बाय मुंबई। तर गाईज फायनली आपण कर्जतला पोहोचलेलो आहे। कर्जत स्टेशन आहे कर्जत। तर गाईज फायनली आपली गाडी रवाना होण्यासाठी तयार झालेली आहे। ऑलरेडी आपली गाडी रवाना झाली गाईज।
तर चला गाईस, आपला नेक्स्ट स्टॉप कुठला राहणार आहे मला कमेंट करून सांगा. तर चला आपण नेक्स्ट स्टॉपला भेटू. चलो मिलते हैं नेक्स्ट स्टॉप में. चलो बाय.
फायनली आपण पुण्याला पोहोचलेलो आहे. आता पुणे प्लॅटफॉर्म वरती एंट्री करत आहे आपली गाडी. आईस्क्रीम पार्टी चालू आहे. आईस्क्रीम पार्टी. तर काही सोलापूरला पोहोचलेलो आहे. सोलापूर स्टेशन, सोलापूर जंक्शन. तर बघूया सोलापूर. गाइस फायनली आपली सोलापूरवरून गाडी रवाना झालेली आहे. सोलापूर क्रॉस करत आहे गाइस आपण. तर याच्या पुढचा स्टॉप आहे कलबुर्गी. म्हणजे आपला स्टॉप आहे गाइस कलबुर्गी आपला स्टॉप. फायनली सोलापूर सोडलेला आहे आपण. तर आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे कलबुर्गी आपला स्टॉप. सोलापूर. तर चला गाइस आपण नेक्स्ट स्टॉपला भेटू आपल्या. गाइस फायनली आपण कलबुर्गी स्टेशनला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. म्हणजे कुठे चालणार? हो हो कुठे चालणार? कुठे चालणार? बघू शकता गाइस कलबुर्गी स्टेशन. फायनली कलबुर्गी स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर आता इथे आम्ही रिक्षा वगैरे बघत आहे. इथे सर्व मंडळी आमची. तर गाइस फायनली आम्हाला रिक्षा भेटली आणि आम्ही रवाना झालोय. ही आमची पहिली रिक्षा आहे आणि ही आमची दुसरी रिक्षा आहे. ह्याच्यामध्ये आमची दुसरी उरलेली माणसं आहेत.
तर गाईस आता आपण कलबुर्गी डेपोला आहे. तर आता आमची थोड्या वेळामध्ये बस लागेल, हुमना बसची. तर लगेच भेटू बस लागल्यावरती. चला नंतर भेटू बस लागल्यावर. गाईस फायनली आम्हाला बस भेटलेली आहे आणि आम्ही ऑलरेडी निघालेलो आहे. हायवेवरती आहे. आता 1 तास लागतील हुमनाबादला पोहोचायला. हुमनाबाद बस डेपोला कर्नाटक 1 तासात. तर गाईस चला आपण भेटू 1 तासानंतर हुमनाबाद बस डेपोला. फायनली आपण हुमनाबाद बस डेपोला पोहोचलेलो आहे. तर आता 7 वाजून 10 मिनिटं झाले आहेत. फायनली हुमनाबाद डेपोला पोहोचलो आहे. तर आता आम्ही टमटम वगैरे गाडी वगैरे बघतोय घरी जाण्यासाठी. सीधा घरापर्यंत गाडी नेणार आहे. तर सीधा घरापर्यंत गाडी नेणार आहे आम्ही. गाडी बांधतोय आम्ही लगेच डेपो वगैरे लागतो. तरी आमच्या वहिनी आहेत. कुठे चाललाय? आम्ही आलोय आता आमच्या गावी हुमनाबादला. आता चाललोय पुणे स्ट्रीटला आमच्या गावी. तर गाईस बघू शकता आमचं गाव हुमनाबाद. तर चला आपण आता पटकन या गाडीत बसूया. गाडी बांधलेल्या आहेत. तर आपण तिला घरी भेटू. तर गाईच हे आमचं हुमनाबाद बस डेपो आहे आणि आम्ही ते गाडी बांधलेली आहे घरी जाण्यासाठी. हुमनाबाद डेपोवरून हुनिसगरला. आमच्या वहिनी आहेत. तर गाईस फायनली आमची गाडी रवाना झाली हुनिसगरला. आमची गाडी रवाना झाली हुनिसगरला जाण्यासाठी. तर गाईस फायनली आमची गाडी रवाना झाली आहे हुनिसगरला. आमची गाडी रवाना झाली आहे हुनिसगरला जाण्यासाठी. तर गाईस फायनली मी आमच्या गावी एंट्री मारलेली आहे. फायनली एंट्री मारलेली आहे आमच्या गावी. 5 मिनिटांमध्ये पोहोचणार आहे. क्लोजर विजर आले भाई. मामा लाइटिंग बहुत फुल लावले. गाइस फायनली पोहोचलो आम्ही. फायनली पोहोचलो गाइस. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. हुनिसगरला पोहोचलेलो फायनली. सुखरूप व्यवस्थित पोहोचलेलो आहे. तर आम्ही आमचं गाव दाखवू तुम्हाला. चला बघू. तर गाइस हे आमचं गाव आहे आणि जिथे लाइटिंग लागली आहेत ना ते आमचं घर आहे. म्हणजे तिथेच आमचा जो कार्यक्रम आहे फंक्शन आहे तिथेच आहे जिथे लाइटिंग लावलेत. तर गाईज आजसाठी आपण इथेच थांबत आहे. आणि गाईज व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झाला. जर्नी पण खूप मजेदार झाली, इंटरेस्टिंग झाली. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि गाईज चॅनलवरती नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी.
चला काहीच भेटू नवीन व्हिडिओ सोबत लगेच.